पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो कोणालाही फसवणार नाही. हालेलुया. त्याला फसवायला कोणाला जमणार नाही. धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जीवन जगण्यासाठी मला करोडपती बनणे गरजेचं आहे म्हणून जेवढे लोकांनी स्वप्न पाहिलेलं आहे ते डोक्यावरचं टोपली खाली उतरून ठेवायला वाटते का? जीवन जगण्यासाठी करोडपती बनायला पाहिजे म्हणून डोक्यात विचार असेल तर हे तुझ्या डोक्यावरच एक टोपली आहे, तू पोजवाला आहे, यांना तुला त्रास देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवन जगण्यासाठी मला काय पाहिजे? देवाची कृपा पाहिजे. बाकी सगळं माझ्याकडे आहे आणि देवाची कृपा मला नाही मिळालं तर काय फायदा आहे? प्रियानो, जीवनामध्ये पैसाच्या मागे जाणारे लोकांना धोका खायला भेटणार. हालेलुया. स्वतःच्या डोक्याप्रमाणे जगणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी शैतान मस्त खाऊन तयार करून ठेवलेला आहे. गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये परमेश्वराने आपल्याला बोललेला आहे. हालेलुया. तू विश्वासाच्या आधाराने असेल जीवन जगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 8वा वचन वाचा. देव परराष्ट्रांना विश्वासाने नीतिमान ठरविणारा हा पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखात आब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. सर्व राष्ट्रांना आशीर्वाद देण्यासाठी देवाने एकाला उभा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती कितीही दुर्बळ असो देवावर अवलंबून जीवन जगायला असलेली तयारी दाखवलं तर परमेश्वर त्यांना उभा करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या घरातील लोकांना एक गोष्टी कळून चुकलं की हा आता जगणारच नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवामध्ये न्यायला आणि बप्तिस्म द्यायला वगैरे काही जमणार नाही म्हणून माझ्या घरातील जे स्त्रिया म्हणजे माझ्या मम्मी आजी घरातील लोकांनी शेजारच्या घरामध्ये मम्मीचा कसिन भाऊ वगैरे आहे त्यांना बोलून घेतले. ते लोक येऊन मला घरगुती बप्तिस्मा दिला. हालेलुया. माझ्या बालपणाचा काळ म्हणजे भरपूर वेळ मी आजारी पडत होतो. प्रेज द लॉर्ड. मला आठवत आहे माझ्या मम्मी छोटा मुलगा म्हणून मला दवाखान्यामध्ये घेऊन जाताना डॉक्टरांना विचारताना हा कधी सुधारणार म्हणून. प्रेज द लॉर्ड. डॉक्टरनी काहीतरी आशा मिळू दे म्हणून बोललं असेल. डॉक्टरने सांगितलं तो 3री-4थी पर्यंत वर वाढताना ठीक होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो,
थोडक्यात बोललं तर अनेक प्रकारे मी एक दुर्बल मुलगा होतो. हालेलुया. असा मला परमेश्वराच्या कार्यासाठी निवडून घेतले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका व्यक्तीद्वारे एक संपूर्ण जनतेला देव आशीर्वाद देणार, विश्वासाचा परिणाम. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता 11व वचन आपण ऐकूया. गलातीयरास पत्र 3 अध्याय 11 वचन. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही. हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नीतिमान विश्वासाने जगेल. पैशाने जगणार का? स्वतःच्या डोक्याने जगणार का? हालेलुया. धन्यवाद येशू. विश्वासाने कोणतरी जगायला प्रयत्न केलं तर देव त्याला कृपा देत राहणार. देवाची कृपा ज्या लोकांना शक्ती कमी पडत आहे, ज्या लोकांच्या बाजूला उभं राहायला कोणी नाही, त्या सगळ्यांच्या बाजूला उभा राहून पुढे घेऊन जाणारा शक्ती आहे. कुठली शक्ती? विश्वास. विश्वासाचा फळ असलेली देवाची कृपा. मी सुचिता जॉन्सन बारदेसकर, राहणार इचलकरंजी. मी माझ्या बाळाची साक्ष देऊ इच्छिते. 2023 साली माझ्या बाळाची म्हणजे माझी डिलिव्हरी झाली, तेव्हा बाळ ICU मध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि त्याच्या ऑक्सिजन लेवल एकदम कमी होत होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्याला व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करावे लागेल. तेव्हा आम्ही फादर बेनीला कॉल केला आणि त्यांना आम्ही सांगितले की आमच्या बाळाची तब्येत एकदम ऑक्सिजन लेवल कमी होत आहे, तर आमच्या बाळासाठी प्रार्थना करा. नंतर फादर बेनीने आम्हाला सांगितले की तुमचा ॲड्रेस पाठवा. तेव्हा आम्ही मेरीगोल्ड हॉस्पिटल सिल्वासा येथे ॲडमिट होतो, तो ॲड्रेस पाठवला आणि फादरांनी प्रेयर केल्यानंतर अर्ध्या तासाने लगेच डॉक्टरांनी कळवले की तुमच्या बाळाचे ऑक्सिजन लेवल मेंटेन होत आहे आणि त्याला व्हेंटिलेटरवर ट्रान्सफर करण्याची गरज नाही. त्याबद्दल आम्ही फादर बेनी आणि अमलाश्रमचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. माझं नाव लीना गणेश, मी गिरीश वसईला राहते. 4 वर्षापूर्वी सर्वप्रथम मी फादर बेनी आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देते. 4 वर्षापूर्वी आम्ही अमलाश्रममध्ये रिट्रीटसाठी आलो होतो. मी सून, आमचा दुसरा नातू, आम्ही 3 जण आले होते आणि फादरांनी सांगितलं की ज्यांना कोणाला बाळाची देणगी हवी असेल त्यांनी पुढे ये. आणि फादरांनी हातामध्ये माता मरियेला दिली आणि मग माझी सून अशी पुढे आली. एक मुलगा होता, परंतु दुसऱ्या काळाची आम्हाला आवश्यकता होती, तर ती पुढे आली आणि तिने हातामध्ये माता मरियेला घेतलं आणि फादरांनी खूप प्रार्थना केली. त्यानंतर मग थोडे दिवसाने तिला दिवस गेले आणि बाळाची देणगी दिली. तिला सुद्धा डेंग्यू झाला, पण प्रभू परमेश्वराने आमचं रक्षण केलं आणि त्याला सांगितलं डॉक्टरांनी की ताबडतोब आता तुम्हाला सिझरिंग करावं लागेल. जी डिलिव्हरी झालेली आहे आणि मुलीची देणगी मिळालेली आहे, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. माता मरियेला मी धन्यवाद देते. आपल्या फादरांना आणि तुमच्या टीमला सर्वांना धन्यवाद देते. कोणाचा तरी एका कांद्यापासून जवळपासचा पूर्ण भाग जे दुखत आहे, कांद्याचा दुखणं गेला, त्या जवळपासच्या सगळे दुखणं आता
देवाने दूर केले. किडनी ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये असलेले एक दुखणे कोणाच्या तरी एका साईडला असलेल्या किडनीच्या भागामध्ये असलेले एक त्रास प्रभूने आता दूर केलेला आहे. अपचनाचा त्रास भयंकर आहे असा कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती देवाला पाहण्यासाठी देवाचा अनुभव घेण्यासाठी जबरदस्त कष्ट करत बसलेला आहे. हालेलुया. प्रभू सांगत आहे तुला मी सांगितलेलं आहे मला शोधा म्हणून. तुझा शोधण्याचं काम नाही, तुम्हाला शोध. हालेलुया. तरी माझी दया सर्वात महत्वाची आहे. परमेश्वर ज्यांच्यावर दया करताय त्यांना प्रभूचा दर्शन मिळत आहे. हालेलुया. कोणाला तरी येशू डोळ्याच्या विषयी विशेष प्रकारे एका डोळ्याच्या विषयी येशू आशीर्वाद देत आहे. एका गुडघ्याच्या दुखण्यापासून येशूने कोणाला तरी बरे केले. गुडघीच्या संदर्भामध्ये खूप त्रास दुखणे असलेले कोणाला तरी प्रभू बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.